रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो। आमचे तरुण मित्र धनंजय भावलेकर यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर कर्मवीरायण या नावाचा जो चित्रपट तयार केलेला आहे तो नुकताच बघितला आणि मला स्वतःला असं वाटलं की महाराष्ट्राच्या शैक्षणिक सामाजिक इतिहासामधलं एक अतिशय सुंदर असं पर्व त्यांनी या चित्रपटामध्ये उलगडून दाखवलेलं आहे। हा चित्रपट खूप महत्त्वाचा आणि आवश्यक आहे। आज जेव्हा आपल्या सगळ्या वाहिन्यांच्यावरती पौराणिक ऐतिहासिक अशा स्वरूपाच्या मालिकांची गर्दी आहे, त्या काळामध्ये 19व्या आणि 20व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रबोधनाचं पर्व निर्माण झालं त्या पर्वामधलं एक अतिशय मानाचं आणि अतिशय गौरवाचं पान असलेलं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा मांडणारं हा एक वेगळ्या स्वरूपाचा चित्रपट धनंजयनी तयार केला। मला असं वाटतं की भारताच्या बहुजनांच्या शिक्षणाच्या वाटचालीमधलं हे एक अतिशय महत्त्वाचं असं पाऊल होतं आणि त्या पातळीवरती जे काम भाऊरावांनी केलं, कर्मवीर अण्णांनी केलं, हे काम सहजासहजी पुसलं जाणारं नाही आहे। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे आज फार मोठे बदल होत आहेत, हे बदल पाहत असताना अस्पृश्य वर्गातल्या अल्पसंख्य वर्गातल्या आणि बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण 100 वर्षापूर्वी किती जिकिरीचं होतं त्याची कल्पना आपल्याला येते। मला स्वतःला 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात। एक म्हणजे महात्मा फुले यांचा वारसा, महर्षी शिंदे, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक आणि प्रत्यक्ष सहाय्याची मिळालेली त्यांना जोड आणि बहुजनांच्या सगळ्या या वर्गाने त्यांना दिलेला आधार, त्यातून या गोष्टी पुढे गेल्या आणि रयत शिक्षण संस्था नावाचं एक वेगळ्या प्रकारचं पर्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंदलं गेलं। आणखीन एका गोष्टीचा मी उल्लेख करीन। आज तुमच्या माझ्यासमोर खेळामधले, चित्रपटांच्यामधले, कलेमधले असे वेगवेगळे आयडॉल्स समोर आणून त्यांच्यावरचे सुंदर चित्रपट निर्माण केले जात आहेत। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे दंगल असेल, भाग मिल्खा भाग असेल, पण या चित्रपटांच्या पेक्षा कर्मवीर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील यांच्यावरचे चित्रपट येणं ही मला जास्त महत्त्वाची गरज वाटते। याचं कारण आपल्या नव्या पिढ्यांना इतिहासाचं आणि सामाजिक वास्तवाचं भान यायचं असेल तर असे चित्रपट आवश्यक आहेत आणि कर्मवीरायण हा त्या दिशेने केलेला एक नेटका आणि चांगला प्रयत्न आहे। त्याबद्दल मी धनंजय आणि त्याच्या टीमचं अभिनंदन करतो। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।